जे आतापर्यंत मी करत आलोय कोणतेही पद नसताना आतापर्यंत जे सामाजिक कामात ॲम्ब्युलन्स असेल, तळ्याचं असेल, जे आणि आता जे असतील जी कामं जी माझ्याकडे जे होत आले ती मी लोकांसाठी करत आलो आणि इथून पुढे मी करणार. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय खरं काय. आज आपल्यासोबत आहेत नामदेव वायंगडे सर, ज्यांना सर्वजण एनडी म्हणून ओळखतात. त्यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. एनडी सर गेली 25 ते 30 वर्ष सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून 24 तास मोफत ॲम्ब्युलन्स सेवा जवळपास 10 वर्ष सुरू आहे. त्यातच कोविड काळात अनेक कुटुंबांना घर चालवण्यासाठी हातभार आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेणे अशा बऱ्याच सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे. तसेच उजगावसह परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यात त्यांना त्यांची चांगली साथ मिळते. उजगावमध्ये स्वखर्चाने गुरुतळ्याचे काम ते करतायत आणि गरजू आणि कष्टकरी लोकांसाठी बांधकाम कामगार योजनेतून लाभ मिळवून देऊन त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. सोबत ओपन जिम सुरू करून आणि इतर बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये ते कार्यरत आहेत. बाकीची सर्व माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊया. नमस्कार सर. सर्वप्रथम मी तुम्हाला सामाजिक कार्यात तुम्ही केव्हापासून सक्रिय झालात व त्यासाठी तुम्हाला कोणाचे पाठबळ लाभले याबद्दल विचार. गेले 25-30 वर्षी आपण सामाजिक काम करतोय. माडिक साहेबांच्या कृपेने आणि आमच्या एनडी ग्रुप, हिंदुस्थानी मित्र मंडळ हे सगळं त्यांच्या माध्यमातून आपण हे करत आलोय. आणि सामाजिक कार्याची सुरुवात तुमची कशी झाली, त्याची प्रेरणा तुम्हाला कुठे मिळाली किंवा सामाजिक कार्यात आपण उतरावं हे केव्हा वाटलं तुम्हाला? सामाजिक कार्य आपण पहिल्यापासून करत आलेलंच आहे. त्यातून आपण आपल्या एक मित्राचं पेशंट होतं, त्याला ॲम्ब्युलन्स मिळालं नाही त्यावेळी. बरं. मग ॲम्ब्युलन्स त्यावेळी डोक्यात आलं की ॲम्ब्युलन्स आपण घ्यायची. त्यानंतर आपण एक गणपतीचा खर्च टोटली कमी करून ॲम्ब्युलन्ससाठी त्यातून आपण सगळी लोकवर्गणी गोळा करून गणपतीला खर्च करून घालून त्यात ॲम्ब्युलन्स आपण घेतली आणि ते आता गेली 10 वर्ष आपण सगळ्यांना फ्रीमध्ये देतो. 10 वर्ष झालं पूर्ण गावात तेमलावाडी सुद्धा नेते, मोडशिंगवल नेतात, उजगाव सगळी पूर्ण भाग सगळा. बरं. आसपासची गावं नेतात. सध्या कोणकोणती कामं करण्याचा तुमचा मानस आहे आणि ती कशा प्रकारे तुम्ही हाताळणार आहात? प्रथम मुलांना जे अभ्यास करायला शांतता नाही आहे तिथं ते आपण त्यासाठी त्यांना अभ्यास काही करायची. बरं. तो पहिला प्रयत्न राहील माझा. बरं बरं. परत रस्ते गटर्स काही ज्या समस्या असतील जिथे असतील ते आपण पूर्ण करायची समस्या आपली आहे. आणि आतापर्यंत कोणती सामाजिक कार्य तुम्ही केली? आपण आता सामाजिक म्हणजे महिलांसाठी कार्यक्रम जे आहेत सामाजिक दृष्टिकोन, आता होम मिनिस्टर कार्यक्रम असतील, हे असे जे आहेत जे आपल्याला जे असतं घागर म्हणजे जे महिला एकत्र येण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते आपण करतोय महिलांसाठी. अजून कोणकोणत्या शासकीय सेवा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्यात? आपण ई सेवा केंद्र काढलेलं आहे. त्यात आपण ज्या सरकारी योजना आहेत, आता आयुष्यमान भारत योजना आहे, ई श्रम कार्ड आहे, हे सगळे आपण जवळजवळ ई श्रम कार्ड जवळजवळ 2-3 हजार लोकांना आपण दिलेले. आणि आता पुढचा प्रश्न, सध्या तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्या गावात तळ्याचं काम अपुरं राहिलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. रस्त्याच्या ज्या समस्या आहेत, आता आपल्यात वार्ड जवळजवळ सरनवाडी येते गाव, त्या गावात ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करणार. उंचगावमधल्या ज्या समस्या आहेत, परत मनेमा म्हणून आपल्या इथं पाण्याचा प्रश्न आहे, त्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे, ते पण सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार 100%. कोयना कॉलनी वगैरे आहे ते आपल्या तिथं गांधीनगरचं 1, 2, 3 आणि 4 नंबर वार्ड येते कोयना कॉलनीपर्यंत. तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत ते पण सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार. आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा राहावं असं तुम्हाला कधी वाटलं? मला वाटण्यापेक्षा लोकांना जास्त वाटली. लोकही मला उभं राहायचं म्हणजे आग्रह करणार. बरं बरं. लोकांचे जास्तीत जास्त आग्रह म्हणजे उभं राहावं असे आहे, त्यासाठी आपण उभं राहतो. मग यातून तुम्ही सगळ्या या लोकांची सेवा करणार. ओके, चालेल. आता भविष्यामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर कोणकोणती कामं करण्याचा तुमचा मानस आहे आणि कोणती कामं तुम्ही हातात घेऊ इच्छिता?
पहिला प्रश्न महिलांना काहीतरी काम मिळावं यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे रोजगार मिळावा महिलांना, गावातल्या लोकांना. मुलांसाठी खेळाची समस्या आहे त्यासाठी प्रयत्न करणार. ट्रॉफिकचा एक मोठा प्रश्न आहे आपल्या इथं. आता गांधीनगरमध्ये पण जाताना ट्रॉफिकचा प्रश्न आहे मोठा. उंचगावमधला एक मोठा प्रश्न आहे ट्रॉफिकचा, त्यासाठी प्रयत्न करणे. तुमच्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांसाठी? माझी मिसेस उपसरपंच होती, त्यावेळी आपण तळ्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते अजून पूर्ण झालेलं नाही. म्हणजे बऱ्यापैकी त्याला खर्चिक असल्यामुळं आम्ही लोकवर्गणीतनं बऱ्यापैकी आमच्या मित्रमंडळीतनं केले ती. बऱ्यापैकी अजून भरपूर खर्च आहे, त्यामुळे ते राहिले. त्यानंतर आपण तिथं आता ओपन जिमे घेतलेले आहे, म्हणून अमरसाहेबांच्या माध्यमातून ओपन जिमे घेतलेले आहे. बसायला बाकडी केलेले तळ्यावर पूर्ण. आपण आता तिथे दिवाळीनंतर दीपोत्सवी कार्यक्रम असतो आपला चांगला, त्यावेळी महिलांसाठी रांगोळी काढणे वगैरे पण तिथं आपण ठेवते. महिलांसाठी जास्तीत जे कार्यक्रम आहेत ते आपण महिला एकत्र येण्यासाठी करतो आणि भविष्यात महिलांसाठी जे काय करायला लागेल ते करू. या निवडणुकांमध्ये कोणाचं पाठबळ किंवा पाठिंबा तुम्हाला मिळावा असं वाटतं? मला खासदार साहेबांचा आशीर्वाद, आमदार साहेबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद. आणि काय हे जे आतापर्यंत मी करत आलोय, कोणतेही पद नसताना आतापर्यंत जे सामाजिक काम, आता ॲम्ब्युलन्स असेल, तळ्याचं असेल, जे आणि आता जे असतील जे कामं जी माझ्याकडे जे होत आले ते मी लोकांसाठी करत आलो आणि इथून पुढे मी करणार. आणि ज्याने मला पद दिले तर ते भरपूर त्याच्यापेक्षा जास्त काम आपण करू. बरोबर. आणि जाता आता एक शेवटचा प्रश्न, या निवडणुकांसाठी लोकांना काय आवाहन करू इच्छिता तुम्ही? लोकांनी माझं काम बघावं. आत्तापर्यंत जे कुठलीही अपेक्षा न करता आपण काम केलेलं आहे त्याचं डोळ्यासमोर काम बघून मला सहकार्य करावं. धन्यवाद सर. तर आज आपल्यासोबत ND सर होते. त्यांनी आपल्या स्टुडिओला भेट देऊन ही अमूल्य माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमच्या खरं काय या चॅनलकडून एक छोटीशी भेटवस्तू आम्ही तुम्हाला देतो. हे आमच्याकडून तुम्हाला एक छोट्या भेटीवरूनच आठवलं, आतापर्यंत जिथं आम्ही कार्यक्रम घेऊ तिथं आम्ही झाडं वाटतो. जवळजवळ हजारो झाडं आम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत. अजून सुद्धा झाडेच वाटतो सगळ्या लोकांना. कुठलेही कार्यक्रम, वाढदिवस असू दे, कशाचा जरी असेल तर त्यांना आम्ही झाड देतो. हे उपक्रम तुमचा कायम चालू राहू दे आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तुम्ही पाहत होतात खरं काय.